9 मे आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातल्या संस्थापकांच्या नावाने ओळखलं जातो। संस्थापक आपल्याला माहित आहे की डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील या निमित्ताने महाराष्ट्रातला तमाम शिक्षक वर्ग या स्मृतिपट इथे येऊन नतमस्तक होतो। पण आज खरी समस्या अशी आहे की राजकीय क्षेत्रातले असंख्य लोक येत आहेत आणि इथे या समाधीवर नतमस्तक होतात, पण शिक्षण क्षेत्रातल्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत आणि या खरं सुटल्या पाहिजेत। मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत, शिक्षक टिकला पाहिजे आणि गोरगरिबांचा मुलगा हा शिक्षणापासून वंचित राहता कामा नये आणि तो शिकला पाहिजे। अशा पद्धतीने शिक्षण यंत्रणेमध्ये बदल झाला तर तो स्वीकारावा, अन्यथा स्वीकारू नये। कारण आता तुम्ही पाहताय सगळं की डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्या पद्धतीने या शिक्षण संस्था चालवल्या, लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर, धोंडोकेशव कर्वे आणि सावित्रीबाई फुले या सर्वांनी शिक्षणाची जी गोडी त्यावेळेस लावली आणि त्याचं फलित म्हणजे आता देशाचे आपले पंतप्रधान असतील किंवा राष्ट्रपती असतील, शिक्षण क्षेत्रातल्या जेवढ्या सर्वोच्च पदावरती किंवा समाजात सर्वोच्च पदावरती जेवढी विराजमान झालेली मंडळी ती सगळी जिल्हा परिषदेच्या आणि मराठी माध्यमातल्या शाळांमध्ये शिकलेले आहेत। पण शिक्षणात बदल करताना जुना धरून नव्याचा बदल स्वीकारावा, तरच आजचा मुलगा शिकेल, टिकेल आणि गोरगरिबाची मुलं शिकतील। एवढंच मला या ठिकाणी सांगायचं।